एका धक्कादायक घटनेत निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त, त्यांची पत्नी आणि मुलगा या तिघांविरुद्ध सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 30 वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार मुलगा नपुंसक असल्याचं माहीत असूनही ती गोष्ट लपवून ठेवत विवाह लावण्यात आला। त्यानंतर मूल व्हावे यासाठी सुनेवर अमानवी दबाव टाकण्यात आला। ही घटना 5 मे ते 23 जून दरम्यान घडली आहे। फिर्यादीचा विवाह मे महिन्यात MBA शिक्षण घेतलेल्या मुलाशी झाला, मात्र तो नपुंसक असल्याचं तिला लक्षात आलं। त्यानंतर पती व सासू यांनी थेट सासऱ्यासोबत संबंध ठेवण्यास भाग पाडत मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला। 23 जून रोजी फिर्यादी घरात एकटी असताना सासरा, जो निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त आहे, तो जबरदस्तीने तिच्या खोलीत शिरला। पदाचा धाक दाखवत आणि धमकी देत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली। एवढंच नाही तर तिचा हात धरून बळजबरीचा प्रयत्न देखील केला। पीडितेने विरोध केल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकीही दिली। या त्रासामुळे पीडिता माहेरी परतली। अखेर तिने सहकार नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटना उघड झाल्यानंतर आरोपी कुटुंब घराला कुलूप लावून पसार झालंय।